काल ठाणे येथे झालेल्या एका स्पर्धेमध्ये याच सुहासने 89 धावांची एक तुफानी खेळी सुद्धा साकारली. पण आज जेव्हा ॲज अ बॉलर म्हणून गोलंदाजी करायला आले ना, तेव्हा हर्षल एक महत्त्वाची गोष्ट होती की सुहास मोस्ट ऑफ द टाइम ना एक चायनामन जबरदस्त टाकतो. म्हणजे लेफ्ट आर्म बॉलर असल्या कारणाने त्याच्याकडे तो एक नॅचरल अँगल आहे. कधी कधी तो चेंडू ना खाली राहतो, त्याचा स्किट होतो, किंवा काही वेळेला ज्याला तुम्ही अलीकडच्या काळामध्ये सबमरीन डिलिव्हरी वगैरे म्हणता, असं काहीशा गोष्टी घडताना पाहायला मिळतात. पण आज सुशांत मोकल सुद्धा ठरवून आला होता ना की इथे वेद पॉवर हिटर्स या पॉवर हिटर नावासोबत जेव्हा आपण मैदानामध्ये आलोय ना, तेव्हा पॉवरफुल बॅटिंग झाली पाहिजे ना. आणि मग ती पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा तशीच झाली पाहिजे. पेणच्या कित्येक मैदानापासून रायगडच्या कित्येक मैदानापर्यंतची हीच स्टोरी कंटिन्यू झाली आणि सातत्यपूर्ण बॅटिंग. म्हणजे आम्ही एकदा फलटणला सुद्धा मी समालोचनाला गेलो होतो, तिथे सुद्धा सुशांत मोकलने धावांची आतिषबाजी अपलातून केली होती. तोच सुशांत नॉन स्ट्राईकला आहे, पण पुढचा चेंडू हो मयूर यावेळेला गोलंदाजीला मैदानामध्ये आले आणि आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मैदानामध्ये मोहिब रोगे सारख्या चांगल्या फलंदाजाला ऑफ स्टंपवरती ब्लॉक करण्याचा जो काही आविष्कार मैदानामध्ये त्याने साखर केलाय ना, ही खासियत आहे. बघा, काही वेळेला गोलंदाज शोल्डरचा अफलातून वापर करतात. स्वतःकडे असणारी शरीरयष्टी किंवा त्याच वेळेला आपल्याकडे असणारा फॉलो थ्रू, त्याच पलीकडे आपल्याकडे असणारा आपला स्किल सेट, त्याच पलीकडे आपल्या असणारा ॲग्रेसिव्हपणा, हे सारं काही मैदानामध्ये बघा. चेंडू एवढ्या जवळून यष्टीच्या गेला ना की गोलंदाजाने प्रतिस्पर्धी फलंदाजावरती जवळजवळ दबाव निर्माण केला होता. नेक्स्ट बॉल. यावेळेला सुशांतच्या सोबत सुद्धा त्याच लाईनवरती गोलंदाजी केली जातं. म्हणजे हे जे चॅलेंज आहे ना मयूरने, ते स्वीकारलेलं आहे की तुम्ही दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करताय, मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही फुलर लेंथ गोलंदाजी करणार नाही, पण अशा वेळेला टेक अ रिस्क. बघा, अकाउंटिंग जर तुम्ही शिकला असाल किंवा त्याच वेळेला तुम्ही अलीकडच्या काळामध्ये थोडेसे पैसे गुंतवत असाल, तर तुम्ही एक गोष्ट नेहमी ऐकत असता, ते म्हणजे हाय रिस्क मेक्स अ हाय प्रॉफिट. आज मैदानामध्ये हे हाय रिस्क मयूरद्वारे घेतलं जात आहे, कारण त्याला माहिती आहे प्रॉफिट येऊ शकतं. आणि ते प्रॉफिट या वेळेला बघा, ऑफ स्टंपला ब्लॉक केला गेला. फलंदाज मोहिब ऑफ स्टंपला शफल होऊन फार अफलातून खेळतात आणि विशेष करून स्कूपचा फटका असेल, स्क्वेअर लेगच्या पट्ट्यामध्ये ते फटके खेळणं असेल, वायडेश मिड विकेटला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळणं, तुम्हाला बॅट्समनचे स्ट्रॉंग झोन माहीत आहेत का याचा विचार करून केलेली जी गोलंदाजी आहे ना, त्याला म्हणतात कल्पकता, त्याला म्हणतात कर्तृत्ववानपणा आणि त्याला म्हणतात मैदानामध्ये डोकेलेटीने गोलंदाजी करणं. आज मयूर हेच तर करतोय. पहिल्या 3 चेंडूंवरती स्लोवर वन, धीम्या गतीचा वापर केला गेला. या वेळेला फलंदाजाला फ्रंट ऑफ द विकेट आमंत्रित करायचं की लास्ट मोमेंटला चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन करायचं, हे सगळं काही जे आहे ना, इट इज ऑल अबाउट गेम अनालिसिस अँड गेम रिडिंग. सन्माननीय रणजितभाई मालोरे, इंदापूर विभागातील गोल्डन मॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि क्रिकेटवरती त्यांचंही भरपूर सारं प्रेम आहे. असं व्यक्तिमत्व रणजितभाई मालोरे सुद्धा इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. त्यांचंही युवा सेना तालुका प्रमुख माणगाव रणजितभाई मालोरे यांचंही हार्दिक स्वागत. मयूर हेंडे नेक्स्ट डिलिव्हरी. 4 चेंडू झालेत, 5वा. या वेळेला मात्र आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय. मोहिब रोगेच्या बॅट मधून या वेळेला जमिनीला चाटत चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. काही वेळेला गोलंदाजाची लय स्वतःला बिघडावी लागतं आणि ती फलंदाजाला ती बिघडण्यासाठी थोडी अधिकची मेहनत घ्यावी लागतं. आणि ही जी काही अधिकची मेहनत आहे ना, याच्यासाठी तुमच्याकडे तो सेन्सिबलपणा असणं आवश्यक आहे. मोहिब रोगेने ते वारंवार करून दाखवलंय आज मैदानामध्ये. थोडा या वेळेला मात्र वेगळ्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले होते, पण लास्ट मोमेंटला त्याच्या हातातून चेंडू सुटलेला पाहायला मिळाला. पण 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या खेळामध्ये आपण काय पाहिलं, मयूर हेंडे जेव्हा गोलंदाजीला आला, थोडा दबाव त्यांच्यावरती होता, पण तो दबाव त्यांनी झुगारून लावला. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्यानंतर या षटकामध्ये धावा कमी होणं आवश्यक होतं. जे गोलंदाजी करणाऱ्या संघाचे जर तुम्ही फॉलोवर असाल तर तुम्ही म्हणू शकता ते मयूर हेंडेने केलंय, कारण त्याने त्या षटकात केवळ 9 धावा मोजल्या. त्याच्यामुळे 12 चेंडूंचा खेळ संपला, 25 धावा धावफलकावर आल्या. सन्माननीय उदयजी डाळ साहेब सुद्धा इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. इंदापूर असोसिएशनचे कार्याध्यक्ष, त्यांनाही विनंती करेन आपण या मुख्य मंचावरती आपले हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं एक असं व्यक्तिमत्व आता आपल्यामध्ये उपस्थित राहत आहे, ज्यांनी महाडचं पूर असेल, चिपळूणचं पूर असेल, किंबहुना ज्या ज्या वेळेला
आपण जर पाहिलं तर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्या, पण त्या प्रत्येक संघर्षाच्या वाटेवरती जो एक माणूस खंबीरपणे उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळाला, ज्यांच्या माध्यमातून आपल्या गावातील किंवा आपल्या जवळील परिसरातील युवकांना एकत्र आणलं आणि ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचे कामकाज केले जातात. जर मग जासीचं पूर असेल किंवा कोणतीही अडचण असेल आणि अशा प्रत्येक कामाला त्यांच्या नेहमी प्रत्येकाने दाद दिली आहे. असे सगळ्यांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय महेश शेठ सानप साहेब इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. आपल्याच गावाचं वैभव किंवा या संबे गावचे सुपुत्र आहेत आणि ज्यांच्या कामाने सगळ्यांनीच मात्र आपण जर पाहिलं तर ज्यांच्या कामाची दाद दिलेली पाहायला मिळाली. रायगडला लाभलेलं असं एक मोठं हिरा आहे, ज्यांच्या माध्यमातून विनामूल्य महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गरज लागू द्या आणि आत्तापर्यंत कुठल्याच मुख्य मंचावरती ते गेले नाहीयेत आणि आज प्रमोद शेठ मस्कर साहेब यांच्या प्रेमाखातीर ते मैत्री चषकाला एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या कार्यासाठी झाला पाहिजे. आगतम स्वागतम सुस्वागतम साहेब, तुमचे मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत आहे. कारण की आपण जे काम करताय ते भल्या भल्यांना जमत नाही, विनामूल्य त्यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर हे कार्य केलं जातं. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये मदतीची हाक येऊ द्या तिथपर्यंत महेशजी सानप साहेब आणि त्यांची टीम पोहोचत असते आणि आज हे व्यक्तिमत्व आपल्या मुख्य मंचावरती आहे. हार्दिक 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 स्वागत आहे. थोडं विनंती करेन मुख्य मंचावरती जे जास्तीची गर्दी ज्या आमच्या काही सदस्यांनी केली आहे किंवा प्रेक्षकांनी केली आहे, आपण थोडं मुख्य मंच आमच्या मान्यवरांसाठी खाली करा विनंती करतोय. कारण की प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आता अंतिम सामने जसे जसे जवळ येतात तसे मान्यवर येतात. मी विनंती करतोय. प्रवीणजी कापसे साहेब आणि प्रवीण कापसे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. प्रवीणजी कापसे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी यांनाही विनंती करेन आपण या आपलाही यथोचित सन्मान आपण करणार आहोत. बनेशजी रटाटे साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत आणि बनेश रटाटे साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण या बनेश रटाटे साहेबांचा यथोचित असा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. बनेशजी रटाटे साहेबांना विनंती करेन आपण या आपले हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इकडे उपस्थित राहिला, त्या स्पर्धेची शोभा वाढलीत. मनपूर्वक आभार. सन्माननीय परशुरामजी रटाटे साहेब आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत, ज्यांनी रायगड जिल्ह्याचा कबड्डीचा जो काही खेळ आहे, धाटाव गावाचा खेळ, साता समुद्र पार जावा यासाठी भरपूर सारी मेहनत घेतली. अशा व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान रायगड रत्न सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा शुभ हस्ते इकडे केला जातोय. निश्चित आम्ही प्रेक्षकांची थोडी दिलगिरी व्यक्त करू की मॅच तर चालू आहे, षटकार चौकारी येतात, पण समालोचन थांबलंय आणि समालोचन कक्षामध्ये संदीप जगे सर असताना समालोचन थांबलं जात आहे आणि त्याबद्दल थोडीशी दिलगिरी नक्की व्यक्त करू. पण आज रायगड रत्न मुख्य मंचावरती सन्मान करतायत आणि रायगड भूषण फलंदाज सुशांत मोकल त्या सन्मानामध्ये फटाके फोडतायत. षटकार सानप साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. आज सगळा योग चांगला जुळून आलाय. अंतिम रात्र या स्पर्धेची आणि भरपूर मजा येते. सगळ्या मान्यवर इकडे उपस्थित राहिलेत, सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि आता आपण वाढदिवस साजरा करून घेतोय, जिथे स्वयंभू धावीर महाराज असोसिएशन रोहा शहर यांच्या माध्यमातून रुपेजी सानप साहेबांचा वाढदिवस सोहळा इथे साजरा केला जातोय आणि कट्टर दोस्ती मित्रमंडळ ज्यांच्या माध्यमातून एक मानाची स्पर्धा सुद्धा रोह्यामध्ये होते, अशा या मित्रांच्या माध्यमातून एका आपल्या चांगल्या मित्राचा सन्मान किंवा वाढदिवस सोहळा आज इथे साजरा होत असताना पाहायला मिळत आहे. पुनश्च एकदा धावीर महाराज रोहा शहर यांच्या माध्यमातून सुद्धा वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव हा होत असताना पाहायला मिळाला. रुपेशजी सानप साहेबांवरती असणारं प्रेम हे सगळे मित्र इथे व्यक्त करत असताना पाहायला मिळतात. आणि गोवा रायडर ग्रुप, सगळ्या गोवा रायडर ग्रुप आपण सुद्धा या धावीर महाराज रोहा असोसिएशन रोहा शहर यांच्या माध्यमातून संपूर्ण
मैत्री चषकाचे आयोजक गोवा रायडर ग्रुपचा सुद्धा सन्मान ते करू इच्छित आहेत. विनंती करतोय गोवा रायडरचे सगळे सदस्य आपण या. मुख्य आयोजक रुपेशजी सानप साहेब असतील, त्याच वेळेला संजयजी बामुगडे असतील, दर्शनजी पांडुसकर, संदेश दळवी यांनाही विनंती करतो आणि संपूर्ण गोवा रायडर ग्रुप त्या ग्रुपला सगळे विनंती करतोय आपण या. आपला विशेष सन्मान धावीर महाराज असोसिएशन रोहा शहर यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. हा सन्मान आहे या संपूर्ण टीमचा, हा सन्मान आहे त्यांच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या या कामाचा, हा सन्मान आहे या मैत्री चषकाचा, हा सन्मान आहे या मैत्रीचा, या मैत्रीची ताकद दाखवणाऱ्या या स्पर्धेचा. थँक्यू सो मच धावीर महाराज रोहा शहर असोसिएशन आणि संपूर्ण मैत्री ग्रुप यांचे मनपूर्वक आभार. चला, काय घडामोडी घडल्यात नक्की त्या स्कोर कार्ड वरती तुम्हाला ऐकायचं असेल, पुन्हा जाऊया समालोचन कक्षामध्ये. संदीप सरांना जॉईन करूया. येस, 3 षटकांचा खेळ संपला. वेद पॉवर हिटर संघाला या तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा बनवायच्या होत्या, त्या एक्झॅक्ट 14 धावा त्यांनी बनवल्या आणि मग हे विहंगम दृश्य या मैत्री चषकातील संभे मैदानाचं, हे क्रीडांगण जे अनेकांसाठी खास राहिलं. काही जणांनी या मैदानामध्ये हारता हारता जिंकले, काही जणांनी एका चेंडूत 6 धावांची आवश्यकता असताना सामना जिंकून दिला आणि काही जणांना एका चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा या मैदानावरती झाली नाही. या गेल्या 4 रात्रीमध्ये जेव्हा या मैदानाने अनेक सारे रेकॉर्ड आपल्याला दिले, तेव्हा 5व्या रात्री उपांत्य फेरीचा थरार, चित्त थरारक, रोमहर्षक, अभूतपूर्व क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये आपण साऱ्यांनी अनुभवला, जे आज रोहा स्पोर्ट्सच्या कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात आपल्या सर्वांसाठी ही आगळी वेगळी मेजवानी आपल्या समोर आणली. आणि मग आपण जेव्हा निघालोय, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 44 धावा लागल्यात. 4थ्या षटकात गोलंदाजीला येतोय यश पारंगे. सुपरस्टार खेळाडू आहे यश पारंगे. विशेष करून स्पीड सोबत बोलणं अधिक पसंत करतो. वेल्वटी मोमेंट आहे थोड्या अंशी काही, की कधी कधी तुम्हाला तो एका वेगळ्या प्रकारे स्लोअर वरती जगवू शकतो. पण आज सुशांत मोकलने काय प्रभावित केलंय ना, युनिक खेळाडू असतात. गेल्या काही दिवसांमध्ये सुशांत मोकलचं वाढलेलं वजन हे महत्वाचं होतं, पण त्याने त्याच्यावर किती काम केलंय बघा. हे डिसिप्लिन आहे मित्रांनो, जे सुशांत मोकलकडून शिकू शकतो. ऑफस्टमच्या बाहेर यावेळेला यॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्या मोमेंट्सकडे आपण नक्की येऊ. अनेक सारे खेळाडू एका रात्रीमध्ये चमत्कार करतात, अनेक सारे खेळाडू एका रात्रीमध्ये हिरो ठरतात, असं आपण चर्चा करतो. पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तेवढ्या पुरता बोललेल्या असतात मित्रांनो. सुशांत मोकलने अनेक साऱ्या खेळाडूंना म्हणतात ना की दिवसाही 4 चांद दाखवलेले आहेत, अशा प्रकारचा तो खेळाडू आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये त्याच्या बॉडी वेट वाढलं होतं वगैरे, याच्यावरती चर्चा होती. पण जेव्हा तो आज मैदानामध्ये आलाय, त्या सगळ्या गोष्टींना हटून, त्या सगळ्या शक्यतांना हरून पुन्हा एकदा डिसिप्लिन क्रिकेटपटू काय असतो ते त्याने मैदानामध्ये दाखवलंय. आणि पुन्हा एकदा मैदानामध्ये त्याच आवेशात आणि द्वेषात खेळतोय, जेव्हा 12 चेंडूत त्याने 31 धावा बनवल्यात. गुड बॉलिंग, कौतुक करावं लागेल यश पारंगेचं. यासाठी हा ओळखला जातो. रोहा तालुक्यातील हा एक असा गुणवान खेळाडू आहे ना मित्रांनो, की बॅटर, बॉलर या कुठल्याही भूमिकेमध्ये त्याला टाका, ज्या भूमिकेमध्ये तुम्ही त्याला टाकाल ना, त्या अनडिस्प्युटेड मास्टर ऑफ द गेम ज्याला म्हटलं जातं, तो आहे आज मैदानामध्ये यश पारंगे. आणि आज कौतुक करावं लागेल, नागोटणे वेलशेत या विभागामधून येताना यश पारंगेची ती कामगिरी त्याच्या संघासाठी तितकीच महत्वाची असणार आहे. 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि या 4 आता मात्र इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षकांचा थोड्या अंशी मैदानामध्ये थोडे फंबल झाले. आकाश भायतंडेलचा हा स्ट्रोक होता, अर्थात त्याला 3 धावा मिळाल्या. तुमच्या नाव्यागावचा अँड्रे रसेल म्हणून नावाने तो ओळखला जातो. एक विशेष असा प्रावीण्य प्राप्त केलेला खेळाडू आहे आकाश भायतांडेल. अनोखे स्ट्रोक आहेत त्याच्या खेळीमध्ये आणि आज मैदानामध्ये थोड्या अंशी का होईना मैदानामध्ये त्याचं राहणं, पण व्हॉट अ फिल्डिंग, फॅन्टॅस्टिक. मैदानामध्ये असं वाटलं की फुटबॉलचं कौशल्य थोड्या अंशी का होईना मेस्सी आणि रोनाल्डो आपला कोण यापैकी कोणीतरी फेवरेट असावा, ही जे काही बॅटल चाललेलं असतं ना, त्यातलं बॅटल इथे जिंकलेलं पाहायला मिळालं. यश पारंगे 4 मध्ये 4 धावा दिल्यात. खाली राहतोय चेंडू,
क्रिकेटिंग परिभाषेमध्ये सबमरीन डिलिव्हरी म्हणा किंवा त्याच वेळेला हा न उसळणारा चेंडू म्हणा, जे म्हणायचंय ते म्हणा, पण यश पारंगे म्हणतो की हा डॉट गेलाय ना, हे फार महत्वाचं आहे. आणि आज प्रतिस्पर्धी संघाला जिथे 48 धावा 5 ओव्हरमध्ये साधारण 60च्या आतमध्ये रोखलं जावं, याच्यासाठी ही मेहनत पाहायला मिळते नागोठणे वेलशेतकडून. पण वेद पॉवर सिटर्सकडे पुढचे 7 चेंडू आहेत आणि सुशांत मुघलला माहिती आहे की आपण या मैदानामध्ये आतापर्यंत 13 मध्ये 31 बनवल्यात, पुढच्या 7 मध्ये आपल्याला काहीतरी करावं लागेल. या वेळेला मात्र आपण पाहतोय यश पारंगे या षटकाची सांगता डॉट चेंडूने करतोय आणि गोलंदाजी कशा प्रकारची असावी हे यश पारंगेने दाखवलंय. या षटकामध्ये 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 4 चेंडू तो निर्धाव टाकतोय. ही खासियत आहे मित्रांनो. आपण नेहमी म्हणतो की एखाद्या आयकॉन खेळाडूवरती आपण त्याच्यावरती फोकस जास्त करतो, पण त्याच वेळेला आपल्या गुणवान खेळाडूंना जे मैत्री चषकाचं प्लॅटफॉर्म आदरणीय प्रमोद शेट यांच्या वतीने लाभलंय त्याचं कौतुक करावं लागेल. यस, निश्चितपणे. आणि आता विशेष सन्मानाकडे आपण जातोय. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शरददादा बोडके साहेब, जिल्हा परिषद सदस्य जांभूलपाडा विभाग, आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि साहेबांचा यथोचित असा मान सन्मान सन्माननीय स्पर्धेचे मुख्य जनप रायगड रत्न प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा शुभ हस्ते शरददादा बोडके साहेबांचा सन्मान, जिल्हा परिषद सदस्य जांभूलपाडा विभाग यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी दिल्या जातील. त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय मनीषजी पावले साहेब सुद्धा उपस्थित आहेत. माजी सरपंच मानगाव बुद्रुक यांचाही सन्मान आपण करणार आहोत. माजी सरपंच मानगाव बुद्रुक मनीषजी पालवे साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आपले हार्दिक स्वागत आणि शुभ आगमन. या स्पर्धेला आपण निश्चितपणे वेळात वेळकडून या स्पर्धेला भेट दिली आहे. आपला सुद्धा आदरपूर्वक सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय काशीनाथजी तिकडे साहेब उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य मानगाव बुद्रुक, त्यांचाही विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सन्माननीय काशीनाथ साहेबांचा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय शुभमजी पालवे साहेब, युवा सेना समन्वयक सुधागड तालुका, सन्माननीय शुभमजी पालवे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपले हार्दिक स्वागत, मनपूर्वक आभार. आपण अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला भेट दिली, त्या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुनश्च एकदा स्वागत. आणि ही इनिंग ब्रेक झाल्यानंतर आपण लकी ड्रॉची कुपन पुढची घेणार आहोत एअरबड्ससाठी. रणजितजी मालोरे साहेब यांचा करतोय. इंदापूर तालुक्यातील गोल्डन मॅन क्रिकेट साठी भरपूर सारी त्यांनी सुद्धा मेहनत घेतली आहे. त्याच वेळेला युवा सेना तालुका प्रमुख म्हणून सुद्धा ज्यांच्याकडे पाहिलं जातं रणजितजी मालोरे यांचा विशेष मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. आपले हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी इकडे उपस्थित राहिलात. मी विनंती करेन उदयजी डाळ साहेबांना, आपण उपस्थित असाल तर आपण या. उदयजी डाळ साहेब रणजित दादा यांचे अगदी जवळचे मित्र, ते सुद्धा इकडे उपस्थित राहिलेत. त्यांचे हार्दिक स्वागत आणि आपण पुढच्या सन्मानाकडे वळतोय. आदरणीय सन्माननीय महेशजी सानप साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. एक असं व्यक्तिमत्व संभे गावामध्ये जन्माला आलं आणि अगदी हिंदुस्थान रत्न हा पुरस्कार ज्यांना मिळाला आणि त्यांच्या कार्याला प्रत्येकाने अगदी सलाम ठोकला, असं व्यक्तिमत्व महेशजी सानप साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून, या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा शुभ हस्ते हा विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा, हा सन्मान आहे आपल्या कामाचा आणि हा सन्मान आहे आपल्या दिलदार व्यक्तिमत्वांचा, ज्यांच्या माध्यमातून विनामूल्य आपण जर पाहिलं तर सगळ्या सेवा या उपलब्ध केल्या जातात. मनपूर्वक हार्दिक स्वागत. कोणत्याही व्यासपीठावरती महेश सानप साहेब आपल्याला दिसत नाहीत, पण प्रमोद शेठ मस्कर साहेबांवरती असणारं प्रेम इथे त्यांना घेऊन आलंय. हार्दिक स्वागत. त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय IBN लोकमतचे पत्रकार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय मोहनजी जाधव साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि मोहन जाधव साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान
आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. मोहन जाधव साहेबांचं सुद्धा हार्दिक स्वागत, शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य मंचावरती करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित इंडियन रेस्क्यू अकॅडमी चे सर्वे सर्वा सन्माननीय सुशीलजी वाघ साहेब हे सुद्धा इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. निश्चितपणे अगदी वाघासारखी भूमिका हे व्यक्ती प्रत्येक वेळेला घेत असतात आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमोद मस्कर साहेबांचा शुभ आपण करतोय. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित उद्योजक सन्माननीय सुनीलजी जैन साहेब यांचा सुद्धा आपण विशेष सन्मान करणार आहोत. सुनीलजी जैन साहेबांचा सुद्धा आपण हार्दिक स्वागत करतो. सर थोडं नेट सांगा म्हणजे आपण पुन्हा सन्मानाकडे वळू. एकदा स्कोर सांगूया. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 54 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना जिंकण्यासाठी 55 धावांची आवश्यकता असेल नागोठणे वेलचेत संघाला वेद पॉवर हिटर सोबत खेळताना. पुढचा सन्मान सन्माननीय बंजी जंप मास्टर म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो पप्पू पवार साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि पप्पू पवार साहेबांचा सुद्धा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. पप्पू पवार साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान. आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय दत्तजी शिर्के साहेब यांनाही विनंती करेन आपणही पुढे या. आपलंही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. दत्ताजी शिर्के साहेबांना विनंती करतो आणि भूषणजी कणगरे साहेबांना सुद्धा विनंती करतो आपणही पुढे आपल्या या दोन व्यक्तींचा सन्मान निश्चितपणे आपण करणार आहोत. दोन असोसिएशन म्हणजे जी फायनलची मॅच आहे आता असोसिएशन लॉट्स मध्ये फायनलची मॅच रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि नागोठणे क्रिकेट धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन धावीर महाराज क्रिकेट असोसिएशन रोहा शहर आणि रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन दोन्ही टीमचे कॅप्टन फायनलच्या मॅचच्या टॉससाठी या. आणि आता सेकंड लकी ड्रॉची कुपन आपण घेतोय. प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा शुभ असेल लकी ड्रॉची कुपन. महेशजी सानप साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ असे आपण ही लकी ड्रॉची कुपन काढूया जिथे एक कुपन काढली जाईल जे एअरबड साठी असणार आहे. विनामूल्य आपण जर पाहिलं तर लकी ड्रॉच्या कुपन प्रत्येकाला इकडे दिल्या जातात. हे नशीब नसावं वाटतं ते वाऱ्यावरती चाललंय. चला पुन्हा पाहूया आपण सुशीलजी वाघ साहेबांचा शुभ हस्ते ही चिठ्ठी काढली जाते. नंबर असेल 6509. बघा कुपन चेक केली जाते ऑन स्क्रीन दाखवलं जाते सगळे चिमुकले पाहतात आशालभूत नजरेनं. 6509 चेक करा. मैदानातून धावत यायचं आहे जो असेल कोणीही लकी. 6509 6509 कोण आहे 6509. 1 मिनिटाचा कालावधी दिला जाईल. कोण असेल तर मैदानातून धावत या जेणेकरून आम्हाला कळेल. बघा 1 मिनिट. आलाय आलाय खामकडे गेली आहे खाम संघाकडे आणि आयोजकांची टी शर्ट आहे.
नंबर चेक करा, पहिला नंबर चेक करूया. 6509 जुळलाय. चला एअरबड्स. अभिनंदन. नाव आदेश सानप. आदेश सानप इथे मात्र आपण पाहतो महेश सानप यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस दिलं जाते. एअरसन खामचा खेळाडू आहे. अभिनंदन. व्यासपीठावरती उपस्थित मनीषजी पवार साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण घेणार आहोत. मनीषजी पवार साहेबांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मनीष साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. या स्पर्धेचे जनक सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा शुभ हस्ते हा विशेष सन्मान होईल. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सेकंड इनिंगला शुरुआत झाले और आगाज देखिए किस प्रकार से हुआ है. गेंद को बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाकर हुआ है 4 रन. मैदानाने अनुभवले कारण सुहास पवारच्या बॅट मधून हा चौकार आलाय. कालच्या रात्रीच्या 89 धावा ठाण्याच्या मैदानावरती कुठल्या होत्या, तिथून आज जेव्हा मैदानामध्ये आलोय तेव्हा त्या धावा सुद्धा मैदानामध्ये इथेच घेऊन आलोय आणि त्याची सुरुवात उत्तम प्रकारे केली जाते. पण स्वराज देवळे आहे जो मैदानामध्ये वादळाला भिडायला नेहमी तयार असतो. गुड बॉलिंग. या वेळेला मात्र स्वराज देवळेचं कौतुक करावं लागेल. तो या बॉलिंग साठी ओळखला जातो. त्याच्याकडे ती खासियत आहे, त्याच्याकडे ती क्वालिटी आहे, त्याच्याकडे ती मैदानामध्ये झोकून देण्याची वृत्ती आहे. या सगळ्या जोरावरती स्वराज देवळे मैदानामध्ये मैदानाचा हिरो ठरलेला अनेक वेळेला आपण अनुभवलाय. आणि आजच्या रात्री जेव्हा मैदानामध्ये आपण सेमीफायनलचा सामना खेळतोय, उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये एक वेगळं दडपण असतं, तेव्हा त्या दडपणाला सामोरं जाण्यासाठी तो सुद्धा 2 हात करतोय. रुपेशजी सानप साहेब यांचे बंधू आपण जर पाहिलं तर बंटी सानप साहेबांनी इथे केक आणला. निश्चितपणे रुपेश सानप साहेबांचा वाढदिवस या मुख्य मंचावरती साजरा केला जाईल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र यांच्या माध्यमातून आपण पाहत वाढदिवस साजरा केला जातो. रुपेशजी सानप साहेबांचा वाढदिवस. भाऊ यस बंटी सानप आणि रुपेश सानप हे बंधू आज वाढदिवस साजरा करत असताना आपल्याला निश्चितपणे इथे पाहायला मिळतील. आपलं वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा इथे मात्र दिल्या जातात रुपेशजी सानप साहेबांना. सिक्स फॉर नो लॉस इन फर्स्ट ओव्हर. जर आपण धावांची संख्या पाहिली तर 55 टू विन आहे. 5 षटकामध्ये 55 धावा पूर्ण करायच्या आहेत. स्वराज देवळे ऍक्शन रिदम. ओ या वेळेला मात्र आपण पाहतोय यष्टी पाठी यष्टी रक्षकाच्या हातामध्ये तो चेंडू विसावा अशी अपेक्षा होती, पण त्याच वेळेला तो बराच खाली राहतोय ना. पण कौतुक करावं लागेल स्वराज देवळेचा. किशोर पाटील यष्टी पाटी यष्टी रक्षण करतात. एक अनुभवी खेळाडू राहिलेले आहेत आणि त्यांना या सगळ्या प्रकारची अर्थातच कल्पना सुद्धा आहे, पण त्याच वेळेला आपल्या हातातून चेंडू निसटणं हे थोडं मागणं होऊ शकतं. हे आदर्श सरलेकरच्या त्या चेहऱ्यावरच्या भावना सारं काही सांगून केल्या होत्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आल्यात. एक इंग्रजीमध्ये फार सुंदर शब्द आहे जो अनेक वेळेला अनेक खेळाच्या मैदानामध्ये वापरला जातो आणि तो आहे मेंटल बॅटल. हे मेंटल बॅटल म्हणजे ज्याला आपण मानसिक लढाई म्हणतो मित्रांनो मैदानामध्ये. आज ही मानसिक लढाई सुद्धा सुरू आहे. स्वराज देवळे अगेन्स्ट सुहास पवार हे पाहिलं. आता मयूर हेंडेच्या अगेन्स्ट मध्ये बघूया. चेंडू हवेत आहे. परत एकदा आपण पाहतोय जमिनी लगत असणारा हा चेंडू सुशांत मोकलच्या हातापर्यंत पोहोचला होता का? ऍक्शन रिप्ले मध्ये आपण नक्की बघू. पण स्वराज देवळे हेच तर अपेक्षित करतोय की इतकी अफलातून लाईन आहे त्याच्यावरती मयूर हेंडेचा फटका फार छान पद्धतीने टायमिंग झालं नव्हतं. तो चेंडू पोहोचलाय जवळजवळ
पण तिथे सुशांत मोकलच्या हातामधून चेंडू निसटताना आपण अनुभवला आणि मग काय झालं, जीवनदान मिळालं असंच तर आपण म्हणू शकतो. टॉससाठी या फायनलच्या मॅचचा टॉस असोसिएशन मधील रोहा ग्रामीण टॉससाठी या लगेच. आणि रणजितजी मालोरे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण फायनलच्या मॅचचा टॉस करा. आणि त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित ऋतुराज आष्टीवकर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर शंतनू आष्टीवकर यांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या, आपण नेहमी म्हणतो ना, मला सूर्यकुमार यादवचं ते वाक्य आठवलं मित्रांनो. 8 या धावांवरती हा पहिली विकेट गेले शेवटच्या चेंडूवरती. हर्षलजी, एक वाक्य होतं जेव्हा संजू सॅमसंगने फायनलच्या इनिंगमध्ये ती अफलातून खेळी साकारली होती, तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाले होते की गुड थिंग्स हॅपन विथ द गुड पीपल. आज हे वाक्य स्वराज देवळेच्या बाबत आपण वापरू शकतो. 1 कॅच सुटला, 2 कॅच सुटले, पण गुड थिंग्स हॅपन विथ द गुड पीपल. तिसऱ्या चेंडूवरती त्याने फलंदाज सुहास पवारला पावलांचा रस्ता दाखवलाय. शंतनू आष्टीवकर यांच्या अर्धांगिनी आपण पाहतो नेहमीच मॅच बघण्यासाठी येत असतात आणि त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. शंतनू असतील तर आपण सुद्धा या मुख्य मंचावरती आपलाही सन्मान होईल. नेहमीच आपण जर पाहिलं तर शंतनूची मॅच कुठेही असू द्या, त्यांची मॅच पाहण्यासाठी त्या आवर्जून येत असतात आणि त्यांचा सन्मान आपण मैत्री चषकाच्या माध्यमातून करतोय. आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 55 धावाला उत्तर द्यायचं आहे आणि रवींद्र म्हात्रे, स्मृती नागोटने, वेलचेत संघ ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, वेद पॉवर हिटरने चांगली बॅटिंग केली. विशेष करून सुशांत मोकलची ती आजची इनिंग यादगार असेल आजच्या रात्रीमध्ये. जर ते सामना जिंकले तर नक्कीच त्याच्यासाठी त्याचं कौतुक केलं जाईल. पण उपांत्य फेरीच्या सामन्याचं टेन्शन सुद्धा वेगळं असतं. ते नेहमी मी म्हणतो ना की फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग, याच्यामध्ये जी श्वासाची लढाई असतं ती लढाई तुम्हाला आता लढावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि मग आता स्वराज देवळेचं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीला आलाय. ऋतुज साळवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. ऋतुज साळवीकडे असणारा मैदानामधली गुणवत्तेचा खेळ याच्यावरती आपल्याला जावं लागेल, कारण काही फार अनुभवी खेळाडू नाहीये. पण त्याच वेळेला जे बॅकिंग आहे, स्वराज असेल, आकाश असेल, मुस्तकीम असेल, यांना आपल्या सर्व सहकाऱ्यांना ते बॅकिंग त्याला द्यावं लागेल. कारण त्यांना माहिती आहे की या षटकामध्ये एका बाजूला मयूर हेंडे आहेत, यश पारंगे आहेत. यश पारंगे एक असा फलंदाज आहे जो मैदानामध्ये कधीही धाकड किंवा धूम धडाकेवाली बॅटिंग करू शकतो. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 55 धावाला उत्तर द्यायचं आहे. पण काय प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. रात्रीचं 1 वाजून गेलेलं आहे, पण तुम्हाला अंदाज येईल की जवळजवळ मैदानामध्ये अजूनही कुठे बसायला जागा अवेलेबल नाही आहे. ओ या वेळेला मात्र आपण पाहतोय मिड ऑफचे क्षेत्ररक्षक चुकलेले पाहायला मिळाले. आकाश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होते, पण जवळजवळ धावत सुटलेले पाहायला मिळाले होते नॉन स्ट्राईक एंडला मयूर हेंडे. कारण यश म्हणाला होता की जे आपण म्हणतो ना की रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 3 शब्द फार महत्त्वाचे असतात, येस, नो आणि वेट. आज मैदानामध्ये ती सिच्युएशन अनुभवायला मिळाली की इथे ऋतुज साळवी गोलंदाजी करताना तो आउट ऑफ द ऑफ स्टंप गोलंदाजी करतोय. स्वतःच्या लाईनवरती त्याने काम केलेलं पाहायला मिळालंय. जसप्रीत बुमराह जसं म्हणतो ना की कंट्रोल द कंट्रोलेबल्स, जे आपल्या हातामध्ये आहे ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करूया. ऋतुज साळवी तेच करतोय. पण ही प्रेक्षकांची अलोट तुफान गर्दी मैदानामध्ये काय सांगून जाते. आज मैदानामधला उत्साह वेगळा आहे. आज मैदानामधलं प्रेमाचं नातं वेगळं आहे. आज मैदानामधलं मैत्री चषकाचं अर्थातच असणारं हे वातावरण वेगळं आहे. त्याच्यामुळे या मैदानामध्ये एकच हवा पाहायला मिळते आणि ती प्रेक्षकांच्या रूपाने क्रिकेटमय झालेली अनुभवायला सुद्धा मिळते. पुन्हा एकदा आपण पाहतो मिडल अँड लेग स्टंप वरती हा चेंडूच्या गतीमध्ये आणि दिशामध्ये बदल केलेला पाहायला मिळाला होता. तुम्हाला योग्य टप्प्याच्या शोधात गोलंदाजी करावी लागते आणि ती करण्यासाठी तुमच्याकडे ते धाडस असावं लागतं आणि तेच मैदानामध्ये अनुभवलं सुद्धा. ऋतुज साळवी जेव्हा गोलंदाजीला आले 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्यानंतर जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये आपल्या कर्णधाराने आपल्यावरती तो विश्वास दाखवलाय, त्या विश्वासाला साजेशी कामगिरी आहे. 55 धावा चेस करत असताना मयूरला सुद्धा माहिती आहे की आपला रोल काय असेल, पण त्या रोल मध्ये डिस्ट्रॉयल व्हावं, डिस्ट्रक्टिव्ह व्हावं की डिफेन्सिव्ह व्हावं शोधावं लागेल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, कौतुक करावं लागेल.
समोर समोर जी लाईट मला वाटतं कोणी VIP ची गाडी आहे, तर जरा फक्त आपण एक दोन चेंडू वाट बघूया प्लीज. ओव्हर होऊ द्या. ही पाहुण्यांना विनंती करेन, आदरणीय प्रमोद शेट यांच्यावरती असणार आदरणीय प्रमोद शेट यांच्या समवेत असणारं ऋणानुबंधाचं नातं दृढ करण्यासाठी खूप सारे मान्यवर मंडळी इथे येत आहेत. फक्त आपण दोन चेंडू या षटकातील येणं आहे, तोपर्यंत त्यांना थांबूया आपण. ओ गुड बॉलिंग क्वालिटी वाली बॉलिंग पाहायला मिळाले. ऋतुज साळवीचं या वेळेला कौतुक होईल. मयूर हेंडेचा मार्गातील अडथळा दूर होतोय. कोटने वेलचेत संघ सामना जिंकला, तर शुभम पारंगे आणि मनीष पवार यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. दोन गडी बाद 10. काय गोलंदाजी आहे मैदानामध्ये. एखाद्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करायचा आणि मग त्याच्या गोलंदाजीच्या जोरावरती मैदानामध्ये आपण कमबॅक करायचा, हा जो काही प्लॅन आज मैदानामध्ये राखलेला पाहायला मिळालाय, त्याच्यासाठी पॉवर हिटरचं कौतुक करावं लागेल. हो, गुड बॉलिंग याही वेळेला आपण पाहतोय. ऑफ स्टंपवरती ऋतुज साळवीने ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये तो यशस्वी सुद्धा ठरतोय. गोलंदाजीची लाईन, गोलंदाजीवरचा कंट्रोल, गोलंदाजीचा रिदम, या सगळ्या बाबत ऋतुज साळवीचा आज कौतुक होईल. त्याचं हे षटक 3 धावा देणारं ठरलंय. त्याच्यामुळे 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती केवळ 11 धावा आल्यात. सन्माननीय ज्यांच्या माध्यमातून हा जो मोठा बॅनर तुम्ही पाहताय सन्माननीय प्रमोद शेठ मस्कर साहेबांचा, तो बॅनर साठी जी क्रेन आपल्याला ज्यांनी 5 रात्रीमध्ये इथे अवेलेबल करून दिली, असे सन्माननीय तुषारजी कदम साहेब हे इकडे उपस्थित राहत असताना पाहिलं मिळतं. तुषारजी कदम साहेबांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे आणि मनपूर्वक आभार साहेब. आपण मुलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय, त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत केले जाईल. या मुख्य मंचावरती विराजमान आपण या सगळ्या मॅचचा आनंद घेऊया. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 11 धावा धाव फलकावरती. सामना जिंकण्यासाठी 55 धावा बनवायच्या होत्या नागोटणे वेलशेत संघाला आणि आता मात्र वेद पॉवर हिटर संघाने, वेद पॉवर हिटर न्हावे आणि खैरे या संघाने मैदानामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या संपूर्णपणे सगळ्या बाजूने जी काही आहे ना, ज्याला म्हटलं जातं की मैदानामध्ये तटबंदी करायची, ती तटबंदी यशस्वी झालेली पाहायला मिळाले. पण 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 धावांची आवश्यकता आहे. मैदानामध्ये मुस्तकीम मुकादम आलाय. अफलातून यश ज्याने आपल्या कारकिर्दीत संपादन केलंय स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. रायगड प्रीमियर लीगचा उत्कृष्ट गोलंदाज. ओहो, क्या बात है. मुस्तकीम है तो मुमकिन है. आज मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. रफ्तार का सौदागर मुस्तकीम मुकादम मैदानामध्ये आलाय आणि आज त्याने पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केल्यानंतर त्याची ऍक्शन आणि सेलिब्रेशनची स्टाईल सांगून जाते की मुस्तकीम है तो मुमकिन है. आणि आज पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला गारद केल्यानंतर वेद पॉवर हिटर्स मैदानामध्ये पुन्हा एकदा परतलेले पाहायला मिळालेत. मला तो दिवार चित्रपटातला डायलॉग आठवतोय या वेळेला. कदाचित मैदानात पूर्णपणे वेद पॉवर हिटर संघाच्या कर्णधाराने तोच डायलॉग म्हणाला असेल जो अमिताभ बच्चनच्या अगेन्स्टमध्ये शशी कपूर म्हणाला होता. म्हणजे ज्याचं वय साधारण 50च्या पुढे आहे ना, त्यांना तो आठवत असावा. तो डायलॉग असा आहे, तो म्हणतात ना, मेरे पास बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है. तसं शशी कपूर म्हणाला होता की मेरे पास माँ है. इथे मैदानामध्ये
वेद पॉवर हिटर संघाचा कर्णधार म्हणाला असेल की मेरे पास मुस्तकीम आहे. आज बघा हा छोटा सुद्धा मैदानामध्ये सामन्याचा आनंद लुटतोय, कारण त्याला माहिती आहे झोप कितीही मैदान आपल्याला येत असली तरी क्रिकेटच्या बद्दल असणारं ही प्रेम, हे ओढ आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची आहे. आणि म्हणूनच क्रिकेट बद्दल असणाऱ्या या प्रेमापोटी आणि तो आनंद साजरा करण्यासाठी प्रेक्षक मैदानामध्ये भरपूर सारी गर्दी केलेले पाहायला मिळालेत. हा विजय आहे या स्पर्धेचा, हा विजय आहे आयोजकांचा, हा विजय आहे आदरणीय प्रमोद शेठ मस्कर यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेतील प्रत्येक त्या क्षणांचा. 17 मध्ये 44ची आवश्यकता आहे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय कल्पेश वाळंज. ॲज अ बॉलर म्हणून थोडीशी भूमिका छोटी का होईना त्याने पार पाडली होती, पण ॲज अ बॅटर म्हणून त्याला आता भूमिका बदलावी लागेल. ओहो, इस बार फिर एक बार खंबा उखाड़ दिया है, गिल्लियों को बिखेर दिया है मुस्तकीम ने और एक विकेट. अलिबाग, मुरुड, रोहा या तिन्ही तालुक्यांची एक स्पर्धा अलिबागच्या मैदानावरती रंगली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळाली होती. 3 तालुक्यामध्ये असणारी ही 4 व्हीलरचा मानकरी मुस्तकीम मुकादम ठरला होता. जुमेल आणि अदनान यांच्याकडून काही कॅश प्राइज आहे 2,000 रुपयांचं, 1100 आहेत सॉरी. आणि जर मुस्तकीमने ही हॅट्रिक घेतली तर त्याच्यासाठी हे पारितोषिक असेल. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती जरूर होता. एका बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते, जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग सामन्याचा आनंद लुटताना पाहायला मिळतोय. बघा किती गर्दी आहे, तोबा गर्दी, तुफान गर्दी, गर्दीचे सारे रेकॉर्ड ब्रेक करून टाकलेत. आणि दुसऱ्या बाजूला क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा जोर, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जलवाय जुंबिश आज मैदानामध्ये रंग घेऊन येतोय. 16 चेंडूमध्ये 44 धावांची आवश्यकता होती. आता थोडं समीकरण बदललंय, त्या समीकरणापर्यंत येऊ. पण पहिल्या 4 चेंडूमध्ये मुस्तकीम मुकादमने प्रतिस्पर्धी संघाला 5 धावांना मायनस तुम्हाला कराव्याच लागतील हे चित्र निर्माण. पुढच्या 2 चेंडूंवरती जरी मुस्तकीमने विकेट मिळवली तरी सुद्धा हे पारितोषिक असेल. पण आता एका बाजूला यश पारंगेला माहिती आहे की थोड्या अंशी का होईना मुस्तकीम विकेटसाठी जाईल, मग त्याला शोधावं लागेल. जुमेल आणि अदनान यांच्याकडून जरी या चेंडूवर जरी विकेट आली तरी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पण या वेळेला मात्र चूक पाहायला मिळते मुस्तकीम मुकादम कडून. हा मात्र एक वेगळा चेंडू प्रयोग करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामध्ये 5 धावांचा बोनस देऊन बसलाय मुस्तकीम मुकादम. वळूया मैदानाकडे. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. मुस्तकीमने 5 धावांचा बोनस दिला, त्याच्यात अजून एक ऍड करा, 6 धावा झाल्यात. पण आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. 14 धावांचं गणित सोडवावं लागेल. हा जो काही मॅथमॅटिक्सचा पेपर आहे तो पेपर तुम्हाला या वेळेला थोड्या अंशी त्या 10वी-12वी एवढं टेन्शन देणार नाहीये, पण तिसऱ्या षटकामध्ये देतो जरूर. त्याचं कारण सुद्धा आहे ना की इथे तुम्हाला त्या 14 धावांचं गणित सोडवावं लागतं आणि आतापर्यंत 7 धावा आल्यात. आणि इथे मात्र काय घडलंय, आपला चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न केला यश पारंगेने. मुस्तकीमने हा डाव ओळखला होता. यावेळचा एक भन्नाट चेंडू पाहायला मिळाला. हमने ऐसे कई बार मौके देखे हैं और मौके के ऊपर इसी मौके को और हैरत अंगेज करने के लिए मुस्तकीम काफी है. ये फिर एक बार इस मैदान ने देख लिया और
सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. सन्माननीय खारगाव कोलीवाड्याचे राकेशजी पाटील साहेब इकडे उपस्थित राहिलेले पाहायला मिळतात. राकेश पाटील साहेबांचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतोय. मी विनंती करेन राकेश पाटील साहेबांना आपण पुढे या. आपला सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते महेशजी तुपकर साहेबांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. महेशजी तुपकर साहेबांना सुद्धा मी विनंती करेन आपणही पुढे या. आपलाही विशेष मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. सामाजिक कार्यकर्ते विनोदजी खामकर साहेब हे सुद्धा इकडे उपस्थित आहेत आणि विनोद खामकर साहेबांचा सुद्धा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या मुख्य मंचावरती करणार आहोत. आपले या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. मनपूर्वक आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल, या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल मनपूर्वक आभार आणि हार्दिक स्वागत. नावेगावचा प्रिन्स ऑफ स्पिन आदर्श सरलेकर येतो यावेळेला गोलंदाजीला. ऑफ स्टंपच्या बाहेर यावेळेला शफल होऊन खेळून काढायचं की त्याच वेळेला खडे खडे खेळायचं, हा जो काही मोमेंट आहे त्याच्या शोधामध्ये होता निलेश. पण केवळ एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. 5 गडी बाद 14 मोठ्या धावा आता चेस कराव्या लागतील. तब्बल 10 चेंडूत 41. दहा चेंडू मध्ये तब्बल 41 धावांचं अंतर पार करायचं आहे विलचेत नागोटे या संघाला. आणि त्याच्यामुळे वेद पॉवर हिटर संघाच्या संपूर्ण थिंक टँकचं कौतुक होईल. बघा इंग्रजीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे आणि हा शब्द मला वाटतं विराट कोहलीने एकदा त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये वापरला होता. तो शब्द होता कलेक्टिव्ह एफर्ट्स. आज मैदानामध्ये कलेक्टिव्ह एफर्ट्स वेद पॉवर हिटर संघाकडून पाहायला मिळाले. तुम्ही फलंदाजी करायला त्यांच्याकडून बघितलं तर सुशांत मोकलने काय अप्रतिम स्टार्ट दिला होता. त्याला साथ देणं आवश्यक होतं, ती साथ त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. छोटेखानी का होईना पण प्रत्येकाने एका दुसरा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. 54 धावांपर्यंत ते पोहोचले. 54 धावांपर्यंत पोहोचल्यानंतर मध्ये जी 14 धावांची ओव्हर आहे, ओमेगा षटक आहे, त्या षटकाला त्यांनी छान पद्धतीने हाताळलं. 14 धावा बरोबर तिथे बनवल्या होत्या. आणि मग जेव्हा गोलंदाजीला आले आपल्याकडे 5 ऑप्शन. हो गुड शॉट. यावेळेला कौतुक होईल. मात्र निलेशच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय जे समीकरण बदलणार आहे. समीकरण बदलणार आहे षटकाराने. 7 चेंडू येणं बाकी आहे. सामना जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. 7 मध्ये 34 बनवायचे आहेत तुम्हाला. आदर्श सरलेकरला माहिती आहे की असा जो मोठा फटका खेळला गेलाय त्याच्याबद्दल निलेशचं कौतुक करावं लागेल. पण आता जेव्हा शेवटच्या चेंडूवरती निर्धाव आलाय, आज या मैदानामध्ये वेद पॉवर हिटर्स नावे आणि खैरे संघ एकत्रित खेळतात. 6 चेंडू येणं बाकी आहे. 34 धावांची आवश्यकता आहे. पण एका बाजूला पाहिल्यानंतर नावे संघातील मास्टर माइंड ऑफ द नावे म्हणून ज्यांना आम्ही ओळखतो तो म्हणजे तुषार चौलकर. आज तुषार चौलकर याचा वाढदिवस सुद्धा आहे. आणि जेव्हा थोड्या वेळापूर्वी तो मला भेटायला आला होता, म्हणाला होता की सेमीफायनलच्या मॅचमध्ये आम्हाला जिंकायचं आहे कारण एक खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जर जिंकलो, 2 गावांना एकत्रितपणे मैदानामध्ये मी बांधू शकलो तर निश्चित रूपाने नव्या खेळाडूंना मला त्यांचं कौतुक करता येईल. त्यांना एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर घेऊन गेलो याच्याबद्दल मला स्वतःला अभिमान वाटेल. ही कामगिरी तुषार गेले कित्येक वर्ष करत आलाय आणि आज जेव्हा मैदानामध्ये तो त्याचा वाढदिवस साजरा करतोय, संघ त्याने बांधलेला पाहायला मिळाला आणि संघाला बांधणारा तो तारणहार, तो कर्णधार, मास्टरमाइंड तुषार चौलकर मैदानामध्ये आज नावेगावचा अर्थातच कर्णधार आज मैदानामध्ये आपल्या संघाला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळतोय. त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आयोजकांच्या वतीने आपण देऊया. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय प्रमोद शेठ यांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी. कारण काय अफलातून स्पर्धा आहे ना. बघा गर्दीचे सारे उच्चांक पूर्णपणे मोडलेली ही स्पर्धा पाहायला मिळाली. 6 मध्ये 34ची आवश्यकता आहे. सुशांत मोकलच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय कारण विचार केला गेला असेल की आता थोड्या अंशी का होईना की आपल्याकडे जे 4 ऑप्शन होते गोलंदाजाचे ते 4ही ऑप्शन छान पद्धतीने आपण हाताळले. सुशांतकडे ते सगळं वैभव आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह किंवा युनिक खेळाडू म्हणून गेल्या कित्येक वर्ष त्याला आपण मैदानामध्ये पाहिलेलं आहे. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर,
या भूमिकेमध्ये तो सदैव वावरताना आपल्याला अनुभवायला मिळतो आणि त्याच्यामुळे जेव्हा फलंदाजी तो करत होता मैदानामध्ये, ते जे पोटेन्शियल आहे तुमच्याकडे, ते पोटेन्शियल तुम्हाला यूज करता आलं पाहिजे. आजच्या रात्री रोह्याच्या किल्ल्याच्या या मैदानामध्ये त्याने आजच्या रात्री रोहा तालुक्यातील या मैदानामध्ये, संबेच्या मैदानामध्ये, आणि विशेषतः संबेच्या मैदानामध्ये खेळणं इतकं सोपं नाहीये. कारण तुम्हाला फ्रंट ऑफ द विकेट, विशेष करून इथे जर तुम्ही पाहिलात वायडेस्ट मिड विकेटला, तुम्हाला असं वाटेल की तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, पण तेवढे ताकदीने तो मारावा लागतो. स्क्वेअर लेगला सहजगत्या सुशांतने षटकार भिरकावले, पण ती सहजगता नव्हती, त्याच्या मागे प्रॅक्टिस होती. इथे मात्र निलेशच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळतोय, याच्यासाठी तो ओळखला जातो. पण विस्ता विस्ता दिवा मोठा व्हावा, तशातला हा प्रकार आहे की काय असंच म्हणावं लागेल. कारण सामन्यामधील धावांचं जे काही अंतर आहे ना, ते फार मोठं आहे. निलेश थोडा बॅटिंग ऑर्डर मधला क्रम जो काही आहे तो निलेशसाठी या वेळेला मैदानामध्ये फलदायी ठरलेला नाहीये. हे आमचे अर्थातच हऱ्या कोस्तेकर कॅमेरामन या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत, त्यांना धन्यवाद द्यावे लागतील. गेली 5ही रात्र हे सगळेच रोहा स्पोर्ट्सचे कॅमेरामन ज्यांनी भरपूर सारी मेहनत घेतलेली पाहायला मिळाले, आणि त्याच्यामुळे याची देही याची डोळा या स्पर्धेचं घर बसल्या किंवा ऑफिसमध्ये बसल्या, आपल्या स्वतःच्या दुकानात असताना, प्रवासामध्ये असताना किंवा कुठे फिरायला गेलोय तिथेही आपण या सामन्याचा आनंद लुटतोय. 3 मध्ये 26 ची गरज. निलेशच्या बॅटमधून मोठे फटके जरूर येत आहेत, पण सुशांत मोकलला माहिती आहे की या फटक्याने सामन्याचा रिझल्ट बदलणार नाहीये. कारण अपेक्षित जे काही होतं पहिल्या 2 षटकांमध्ये सामन्यामध्ये ज्या प्रकारे वेद पॉवर हिटर संघाने मजबूतीपणा आणला ना या सामन्यामध्ये, तो एक सॉलिड जोड आणणं आवश्यक होतं. तो जोड मैदानामध्ये त्यांनी दिला. 54 धावा मैदानामध्ये बनवल्यानंतर त्या धाव्या सोप्या होत्या का, त्या धाव्या सहज शक्य होत्या का, याच्यावरती चर्चा होईल. पण त्यापेक्षा चर्चा व्हायला पाहिजे वेद पॉवर हिटर संघाच्या गोलंदाजाकडून. प्रत्येक गोलंदाजाने काय अफलातून कामगिरी केली. जो गोलंदाज गोलंदाजीला आला, अगदी स्वराज देवळे पासून ते अगदी आता सुशांत मोकल पर्यंत, प्रत्येकाने आपला आपला खारीचा वाटा उचललाय. आणि त्या वाटा उचलल्यानंतर त्याने प्रतिस्पर्धी संघाला वा, निलेशच्या बॅट मधून मात्र असे जे घणाघाती प्रहार मिळतात ना, तेव्हा आपण एकच शब्द वापरतो, इट्स अ कडक.